नमस्कार. मी आशुतोष टिळक तुमच्या समोर घेऊन आलो आहे 6 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. बातम्या अगदी भरभरून भऱ्या होत्या. अगदीच थोड्या वेळापूर्वी म्हणजे मी सुरुवात करण्याच्या आधी डिसेंबर महिन्याचे रिटेल इन्फ्लेशन पण येऊन गेले. लाल समुद्र रेड सी मध्ये असलेलं युद्ध भडकलं. यावेळेच्या बजेटमध्ये काय काय एक्सपेक्ट करता येईल त्याचा एक अंदाज किंवा पुढे आला. क्वार्टरली रिझल्टचा हंगाम सुरू झाला होता. ऍज ऑलवेज टीसीएस इन्फोसिसनी त्यांचे रिझल्ट जाहीर केले. जीएसटीची नोटीस एलआयसी ला मिळाली. काही हजार करोड रुपयाच्या नोटिसेस एलआयसी पर्यंत पोहोचल्या. एलआयसीचा त्याच्यावरचा रिस्पॉन्स. वर्ल्ड बँकेचा जागतिक ग्रोथच्या बाबतीतचा अंदाज. रिपोर्ट काय म्हणतो? भारताच्या म्युच्युअल फंडांनी 50 लाख करोडचं ऍसेट अंडर मॅनेजमेंट अचीव्ह केलं. मोठी बाब आहे. ओएनजीसी ला फायनली देशामधल्या केजी बेसिन मधून त्यांच्या भागामधून ऑइल काढायची सुरुवात झाली. सेबीचं म्हणणं आहे की स्टार्टअप साठीच्या आयपीओ ना अधिक इझी करता यावं. इंडिया युएस ट्रेडच्या बाबतीमध्ये टॉक चालू आहे आज आणि उद्या. तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळेला शनिवारी हे चालू असणार आहे. आणि व्हाईट लिस्ट ऑफ लोन ऍप्स असे काही बातम्या होत्या. अजून एक बातमी जी माझ्या नजरेखालून सुटली ती म्हणजे एसबीआयने काढलेल्या एफडीची एक नवीन ग्रीन एफडी असा एक पार्ट एसबीआयने काढला आहे. तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. पहिली बातमी, बाब आल मंडप असं एक विचित्र काहीतरी नाव, ज्याचं अगदी परफेक्ट नाव आहे की गेट ऑफ डिप्रेशन, किंवा याला परफेक्ट नाव असं आहे गेट ऑफ ग्रीफ असं काहीतरी असं नाव आहे. बऱ्याच काळापासून येमेनच्या भागामध्ये सरकारचं नियंत्रण झुगारून देऊन इराणच्या सहकार्याने तिथे हुती बंडखोर यांचा कंट्रोल होता. ते या भागामध्ये हल्ले करत होते. इस्रायल पर्यंत त्यांच्या काही मिसाईल्सचा हल्ला झाला होता. यांच्यावर युएस आणि युके म्हणजे अमेरिका आणि ब्रिटिश सैन्याने हल्ला करून या भागामध्ये शांतता आणण्याचा प्रयत्न केला आहे. टाटा एआयजी सारख्या काही कंपन्यांनी याच्यामध्ये इन्शुरन्स देणं कंप्लीट बंद केलं होतं. काही इन्शुरन्स कंपन्यांचं इन्शुरन्सचे रेट हे डबल झाले होते. काही अशा जहाज कंपन्या ज्या या भागातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतात आणि ज्यांचा मोठ्या प्रमाणावर सुएझ कालव्याचा वापर होतो. इजिप्तच्या इकॉनॉमीला फार मोठा भाग आहे हा. याचा वापर जवळपास बंद झाला होता आणि या मर्स्क सारख्या किंवा एमडीबी सारख्या काही मोठ्या कंपन्यांनी या भागामधून आपली वाहतूक जवळपास थांबवली होती आणि केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते युरोप आणि एशिया मधला व्यापार करत होते. याच्यामुळे या भागामधले कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल, कॉस्ट ऑफ लॉजिस्टिक्स मोठ्या प्रमाणात वाढत होती. ज्याला घटवण्याचा एक मदत म्हणून किंवा या भागामध्ये शांतता आणण्याचा प्रयत्न म्हणून अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्कराने या भागात या हुती बंडखोरांवर हल्ला केला. याचा इम्पॅक्ट इजिप्तच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. किंवा याला असं म्हणता येईल की इजिप्तच्या भागामध्ये जे ऑलरेडी इश्यू चालू आहेत त्याला वाढवणार आहेत. इजिप्तच्या देशामधला बातमी ही एक वेगळी बातमी आहे, पण तरी पण त्याला हायलाइट असं करता येईल की 12% या भागामधून ग्लोबल ट्रेड चालू होता. कंटेनर ट्रॅफिक 30% चालू होती आणि यामधून इजिप्त सरकारच्या कंट्रोल खालती असलेलं सुएझ कॅनॉल चालवणारी कंपनी हा इजिप्तच्या सरकारचा एक मोठा उत्पन्नाचा स्रोत होती. इजिप्तने स्वतःची एक नवीन राजधानी वसवायला जेव्हा काढली तेव्हा त्याचं जे कर्ज घेतलं होतं त्याच्यासाठी इन्कम म्हणून हा एक मोठा सोर्स होता. आता जर तोच वाळणार असेल, जर तोच गायब होणार असेल तर हा एक मोठा इश्यू आहे. आणि रेड सी नुसता एशियासाठी महत्वाचा नाहीये, तर पर्शियन गल्फमधून निघणारं ऑइल जे इराक असेल, बहारीन असेल, कतार असेल, युएई मध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सापडतो. सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात तेलाचं उत्पादन करतं. इराणमधून तेल निघतं. इथून निघणारं तेल जेव्हा युरोपकडे वळतं त्यावेळेला त्याच्यासाठी ते बाब आल मंडपचा भाग मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट ठरतो. जगभरातल्या तेलाच्या भावांना मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह करवणारं हे एक मार्केट आहे आणि त्याला या
हल्ल्यांनी मोठ्या प्रमाणात साप बसला किंवा त्या भागामधलं पॉवर बॅलन्स हलला आहे असं म्हणता येईल. आर्थिक बातम्या होत्या म्हणून याला मी हायलाइट केलं. या भागामधल्या हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे किंवा ऑक्टोबरमध्ये हा सगळा हल्ला जेव्हा चालू झाला तेव्हापासून हुती बंडखोरांच्या सगळ्या हल्ल्यामुळे या भागातलं ट्रॅव्हल किती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे रेड सी हे दाखवणारा हा एक पार्ट. भारताच्या रिटेल इन्फ्लेशनचा डिसेंबर महिन्यातला आकडा अकॉर्डिंग टू नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस एनएसओ इंडियाज रिटेल इन्फ्लेशन रोज टू 5.69. आरबीआयच्या टार्गेटच्या हे आतमध्येच आहे परंतु 4 महिन्याचा हायला हे जाऊन पोहोचलेला आहे. दिस इज अप फ्रॉम 5.55 इन नोव्हेंबर 2022. Rise in inflation is due to higher food prices including pulses, vegetables, fruit, sugar. गमतीचा भाग असा की उत्तर प्रदेशचा रुरल भाग त्याच्यामध्ये असलेलं खेडेगाव उत्तर प्रदेशांमधली खेडी या भागात वाढलेली जी काय महागाई होती ती एक्झॅक्टली 5.69 मला वाचताना सापडली. रुरल इन्फ्लेशन या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. खेड्यांमध्ये ओव्हरऑल महागाई जी आहे ती 5.93 आहे. शहराच्या भागामध्ये महागाई तेवढी नाहीये 5.46. परंतु कन्झ्युमर फूड प्राइसेस इन्फ्लेशन हे 9.53 टोटल आहे. अर्बन भागामध्ये ते सगळ्यात जास्त आहे. खाद्यान्नाची महागाई ही शहरी भागामध्ये 10% पार करून 10.42 जवळपास 10.5% आसपास जाऊन पोहोचलेली आहे. ज्या राज्यांमध्ये नॅशनल ऍव्हरेज पेक्षा जास्त महागाई तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे ही आहेत गुजरात, हरियाणा, कर्नाटक रुरल भाग त्यांचा, महाराष्ट्र, ओरिसा राज्य हे यामध्ये सगळ्यात जास्त आहे 8.73%. तेलंगणाच्या भागामध्ये पण बऱ्यापैकी हाय इन्फ्लेशन आहे. स्टेट विथ लोअर दॅन नॅशनल लेवल दिल्ली जवळपास 3%चं इन्फ्लेशन आहे. छत्तीसगड आणि केरळा. काळजीची गोष्ट अशी आहे की महागाई कंट्रोलमध्ये तर आहे परंतु 4 महिन्याच्या हायला जाऊन पोहोचलेला आहे आणि फूड प्राइसेस कंट्रोलमध्ये राहत नाहीयेत. आणि आपण आता निवडणुकीच्या वर्षामध्ये हे येऊन बोलतो आहोत. खनिज तेलाच्या प्राइसेस वाढीव आहेत आणि बजेट कडे जाण्याचा हा काळ आहे. बजेट फार दूर गेलेलं नाहीये असं मला म्हणायचंय. त्यामुळे या बातमीचा बजेटवर नेमका काय परिणाम होईल. सिच्युएशन इज व्हेरी फिकल. किंवा शक्तिकांत दास ज्यांचं म्हणणं होतं की कुठलाही पुढचा शॉक कुठल्याही दिशेने येऊ शकतो असं म्हणणाऱ्या शक्तिकांत दास याच्याकडे हायलाइट करत होते का माहित नाही. कारण शक्तिकांत दास यांच्या बाबतची एक बातमी अशी आहे की ते युपीआयच्या बाबत टाळ्या वाजवत आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीमध्ये शक्तिकांत दास काळजीत पडलेले दिसत आहेत आणि बिटकॉइनला ईटीएफ म्हणून येऊन बसला आहे. ही बातमी थोडी घ्यायला राहिलं पण ते हायलाइट मला असं करता येईल. बिटकॉइनचा ईटीएफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननी ऍक्सेप्ट केला आहे. भारतामध्ये गुंतवणूक म्हणून करता येईल पण त्याच्यावर टॅक्स लावला आहे. तो लीगल आहे का इलिगल आहे या वादात न पडता सरकारने त्याच्यावर टॅक्स लावून मोकळं झालेलं आहे. काय होईल म्हणजे आता भारतातून पण ते ईटीएफ कडे पैसे व्हायला लागतील का. कारण पहिल्यांदाच नाही हा ईटीएफ कडे ही महागाई एका इन्व्हेस्टमेंटच्या साईडने आणि याची इन्फ्लेशनच्या साईडने जर बघायचं असेल म्हणून अशी चर्चा करतो आहे. इन्फ्लेशनचा हेज म्हणून अनेक जण काही भागामध्ये बिटकॉइनला वापरत होते. हा याचा संबंध आहे जगाच्या बाजारपेठेमध्ये. आणि म्हणून ज्यावेळेला तो ईटीएफ येईल भारतातून पण गुंतवणूक वाढेल काय हा एक फॅक्टर यामध्ये काळजीचा ठरतो. रिपोर्ट तुम्हाला जर वाचायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करा थोडा वेळ आणि वाचू शकता. बजेटमध्ये काय एक्सपेक्ट करावं. बजेटमध्ये अनेक साऱ्या गोष्टी एक्सपेक्ट करता येतात. सगळ्यात मोठी हायलाइट असं आहे की मनरेगाचं अलोकेशन मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. 60,000 करोड यावेळेला झालं. सरकारचा असा अंदाज होता की मनरेगाचं जे काय आहे खर्च तो घटेल आणि उत्तम प्रकारे सगळं उत्तम सुरू होईल. हे होईल ते होईल वावा टाळ्या. झालं असं की मनरेगाची डिमांड हाय टिकून आहे
आणि इतर अनेक साऱ्या इंडायसेस वरून हे पण लक्षात येत आहे की रुरल पार्ट मध्ये फारसं डिमांड येत नाहीये कर्मचाऱ्यांची जी एक आहे, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट HUL असेल किंवा रुरल भागामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, हिरो होंडा असेल, HUL सारख्या गोष्टी ज्यांचे पाऊच किंवा पॅकेटमध्ये छोट्या सॅशेमध्ये येणारी उत्पादनं ही फारशी विकली जात नाहीयेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर मला नरेगाकडे बघायचं असेल तर ते एक मोठं आहे. परंतु कोरोनाच्या त्या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये फक्त हे पोहोचलं होतं नरेगा ऍज अ टोटल गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, पण ते आता परत खालती आलं आहे. हे या वेळेला वाढेल का असं एक हायलाइटेड आहे. टार्गेट फॉर फिस्कल बजेट डेफिसिट मे बी 5.3, मॅक्सिमम प्राइस फॉर क्रूड ऑइल इन दिस इयर फॉर कॅल्क्युलेटिंग विल बी $85 पर बॅरल. म्हणजे बातमी ऐकली आणि मला थोडस काळजी असं वाटायला लागलं की $85 पर बॅरल, युद्ध चालू आहे जगभरामध्ये, अनेक साऱ्या गोष्टी चालू आहेत आणि येमेनच्या भागामध्ये हुती बंडखोरांचे हल्ले चालू आहेत, इस्रायलला मदत मिळणं चालू आहे, रशिया युद्धामध्ये ऍक्टिव्हली चालू आहे, युरोपला मिळणारं तेल त्याचा जो मार्ग आहे तोच नेमका आवळून धरलेला आहे. असं काय काय चालू असताना $85 पर बॅरलचा अंदाज वाटत नाही. आणि खरंच म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज, ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या ओपेकच्या याच्यामध्ये हे खरंच 85च्या वर नेण्याचा प्रयत्न होईल का, हा एक काळजीचा आहे. PM किसानच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बदलतील. कदाचित ₹6,000 पर इयर पेक्षा हे वाढवलं जाईल आणि महिला शेतकऱ्यांना याच्यामध्ये अधिक मदत मिळावी म्हणून काही गोष्टी एक्स्ट्राच्या याच्यात येऊ शकतात. आता ते काय फॉर्मॅटमध्ये असेल हे बघण्याची एक गोष्ट असेल. बजेट में गिव्ह बिग स्कीम्स फॉर इन्फॉर्मल सेक्टर. सरकारकडे 29 करोड ई श्रम पोर्टलवरचा आकडा आहे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या. आणि गिग इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये सरकारला मदत करण्याची जरूर काहीतरी इच्छा असेल तर ते येऊ शकतं. पेन्शन मध्ये येऊ शकतं, मिनिमम सॅलरी काहीतरी फिक्स होऊ शकते. आणि अजून एक मोठा हा शेवटचा जो पॉइंट आहे, न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीम अशा दोन टॅक्स रिजीम होत्या किंवा आहेत. सरकारचं म्हणणं ओल्ड टॅक्स रिजीम कडे जाऊ नका, तुम्ही न्यू टॅक्स रिजीम कडे जा. न्यू टॅक्स रिजीम म्हणजे क्लिअर कट, तुमचं उत्पन्न एवढं, तुम्हाला एवढा टॅक्स, संपलं, त्याच्यामध्ये कुठलेही काही डिडक्शन नाही. पण सरकारला NPSचं महत्व जाणवताना दिसतं आहे आणि म्हणून त्याच्याचसाठी सरकारने NPSचा समावेश कदाचित न्यू टॅक्स रिजीम मध्ये करण्याचं योजना आहे. न्यू टॅक्स रिजीम साठी फक्त ही एकमेव असेल. आणि कदाचित याच कारणामुळे चंद्रशेखर टिळक सरांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये याला त्यांची आवडती एक स्कीम जी बजेट मध्ये आलेली होती NPS असं म्हणलं होतं. आमचा त्यांचा पॉडकास्ट ऐका तुम्हाला अधिक पाहिजे असेल तर. 22 लाख करोड फूड सबसिडी हे हायलाइट करतं की सरकारला मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी लागणार आहे या सगळ्या काळामध्ये आणि गव्हाचे भाव वाढीवच असणार आहेत, हाय असणार आहेत. याच्यामध्ये एक बातमी जी हायलाइट परत एकदा करावी लागते की पाऊस कमी असल्यामुळे जे गव्हाचं खालचं जे क्षेत्र घटलं होतं, गव्हाच्या उत्पादनाखालचं जे क्षेत्र घटलं होतं ते मागच्या वर्षा एवढंच झालेलं आहे. परंतु तरी देखील ते तेवढं होणार नाही. गव्हाचा एक्सपोर्ट खुला होण्याची शक्यता 0 आहे. आयातच करावी लागते का आणि ती खरंच कधीपासून करावी लागते आणि FCI ला सरकार किती प्रमाणात मदत देतं, कारण त्यांना 50,000 करोडचं कर्ज घेण्याची त्यांची तयारी चालू आहे. त्यांच्या मार्केट मधून बॉरोईंग होतं का, नेमकं इतर काय गोष्टी होतात, हा एक काळजी करण्याचा मॅटर या काळामध्ये आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरुवात झाली. त्यांचं रेव्हेन्यू 7.28 बिलियन, 2.9% ग्रोथ YOY, 1.60% कॉन्स्टंट करन्सी टर्म मध्ये. नेट इन्कम $1.41 बिलियन, 7% ग्रोथ YOY. ऑपरेटिंग मार्जिन इम्प्रूव्ड बाय 50 बेसिस पॉइंट्स, 25 बेसिस. नेट मार्जिन 19.4
4. ग्रोथ वॉज लेड बाय एनर्जी. झालं असं की हे जे आकडे होते ते ज्याचा अंदाज लावला होता त्याच्यापेक्षा बेटर होते आणि म्हणून हा शेअर मोठ्या प्रमाणात वर गेला आणि निफ्टी आयटी मध्ये आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये तुम्ही बघाल मोठी वाढ दिसून आली. 27 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर झाला. डिस्क्लोजर, मी टीसीएसचा शेअर होल्डर आहे. रेकॉर्ड डेट 19, पेमेंट डेट फेब्रुवारी महिन्यातला 5 तारीख. इन्फोसिसचे आकडे त्याच दिवशी पुढच्याच काही वेळात आले. रेव्हेन्यू इन्क्रीज 1.3% इयर ओव्हर इयर, 38,821 करोड. ऑपरेटिंग मार्जिन डिक्रीज 1% YOY, 0.7 क्वार्टर ओव्हर क्वार्टर टू 20.5%. बेसिस ईपीएस डिक्रीज 6.1%, 14 रुपये 76 पैशावर आला. 18 रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे आणि परत एकदा मी इन्फोसिसचा शेअर होल्डर आहे. कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट डिक्रीज 1.7% सिक्वेन्शियली. प्रॉफिट डी ग्रोथ वॉज इन लाईन विथ अनालिस्ट प्रोजेक्शन. नॉर्मल होतं. कंपनी विल अक्वायर इन सेमी फॉर टोटल ॲक्विजिशन कॉस्ट 280 करोड. 900 हेडकाउंट असलेली कंपनी आहे. ऍक्च्युअल तिकीट साईज जी आहे ती 128 का 130 करोड अशी आहे. परंतु कंपनीच्या लोकांना द्यावे लागणारे बोनस, इतर फीज, इतर टॅक्सेस आणि हे सगळं धरून जी कॉस्ट आहे ती 280 करोड अशी येते. यामुळे होईल असं की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सगळ्या काळामध्ये इन्फोसिसचा याचं डिझाईन करणारी ही एक कंपनी आहे. मदत मिळेल इन फ्युचर याचं ग्रोथ या भागामध्ये इन्फोसिसची दिसून येईल. जीएसटी टॅक्स इव्हेजन. जीएसटीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं की हे एक फार उत्तम स्कीम असेल आणि याच्यानंतर टॅक्स इव्हेजन नावाची कुठलीही गोष्ट राहणार नाही. कसं काय फटक्यात पाय. डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स DGGI 2023 या पूर्ण वर्षामध्ये 6,323 केसेस मिळाल्या, ज्याचं टोटल किंमत होतं ड्युटी इव्हेजन 1,98,324 लाख करोड रुपये इतके. विथ अ व्हॉलेंटरी पेमेंट 28,362 करोड. बाकीचं भांडाभांडी कोर्टात जाईल. अरेस्टेड 140 मास्टर माइंड्स इन्व्हॉल्ड इन जीएसटी इव्हेजन. इव्हन LIC ला पण या सगळ्यामध्ये नोटीस मिळाली 3,529 करोडची. आणि गंमत अशी की LICच्या या नोटीस मध्ये मी ज्यावेळेला शोधायला गेलो त्यावेळेला मला अनेक सारे आकडे मिळाले. म्हणजे हे काय आहे. त्यातला फॅक्टर असा होता की 116 करोड वेगवेगळ्या कारणांसाठी तेलंगणा या राज्यामध्ये LIC ला नोटीस मिळाली आणि 806 करोडची नोटीस आपल्याच महाराष्ट्र राज्यात यांना मिळाली LIC ला. सगळ्या बाबतीमध्ये कोर्टात ते गेलेले आहेत. आणि याच्यावरून मला इन्शुरन्स कंपन्यांच्या बिझनेसची आठवण झाली. आणि याच्या बाबतीमध्ये अजून एक माहिती होती की जगभर लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये पॅन्डेमिकच्या नंतर सुधारणा जरूर झालेली आहे, परंतु क्लायमेट चेंजमुळे जगभरामध्ये जनरल इन्शुरन्स नावाचा फॅक्टर खड्ड्यात गेला आहे. अनेक साऱ्या कंपन्यांना त्याच्यामुळे खूप मोठे मोठे लॉस बुक करावे लागत आहेत. लाईफ इन्शुरन्स हॅपी आहे, हेल्थ इन्शुरन्स बऱ्यापैकी इन्कम वाढतं आहे. आणि हे मान्यच करावं लागेल की पॅन्डेमिकने एक गोष्ट चांगली कुठली केली असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अनेकांना शिकवलं आहे. आणि त्यामुळे LIC सारख्या किंवा काही इतर इन्शुरन्स कंपन्यांचे इन्कम या भागामध्ये वाढले दिसत आहेत. म्हणूनही कदाचित नोटीस असेल, वेगवेगळी कारणं बघावी लागली असतील. आणि जसं क्लायमेट चेंज होतो आहे तसं काही भागामध्ये 2023 हे फार आश्चर्यकारक वर्ष होतं. भूकंप, पूर आणि अवर्षण एकाच वर्षामध्ये बघितले. जगाच्या काही भागामध्ये अगदी दुष्काळ होता, ड्रॉट होता, काही भागात पूर होता आणि त्याच सुमाराला काही भागामध्ये सायक्लोन किंवा हरिकेन चक्रीवादळ ती पण बघायला मिळाली.
याच एका वर्षात आजपर्यंतच्या इतिहासातलं एक सगळ्यात गरम वर्ष, हिट असलेलं वर्ष म्हणून 2023 ने बघितलं. आणि या सगळ्याचा फटका कुठेतरी इन्शुरन्स कंपन्यांना बसला. 2023 हे काही कंपन्यांना भरपूर पैसा मिळवून देणारं ठरलं, तर काही कंपन्यांना नोटिसेस देणारं पण वर्ष ठरलं आहे. पुढची बातमी, वर्ल्ड बँकेचं म्हणणं, ग्रोथ कुठे आहे, वेअर इज ग्रोथ. मागच्या 30 वर्षांच्या याच्यामधलं सगळं ग्रोथ असं आहे की अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक, ग्लोबल ग्रोथ इज प्रोजेक्टेड टू स्लो टू 2.4% in 2024, down from 2.6 in 2023. This would be the third year in a row of slowing growth and the weakest half-decade growth in 30 years. अगदी नीटपणे जर समजून घ्यायचं असेल नेमकं काय झालं आहे की कॉन्झेक्युटिव्ह टर्म मध्ये 2021, 22, 23, 24 असं करता करता एक जे मांडणी होते त्याच्यामधल्या सलग तिसऱ्या वर्षी ग्रोथ घटते आहे. आणि हाफ डिकॅडल ग्रोथ म्हणजे 5 वर्षांचा जर मी एका टर्मचा विचार केला तर त्याच्यामधली ही स्लोएस्ट ग्रोथ येते मागच्या 30 वर्षांमध्ये 2.4. कारण काय असू शकतील? चायना, डिमिनिश्ड इन चायना, पर्सिस्टंट इन्फ्लेशन, स्लम्पिंग ट्रेड, मोठ्या प्रमाणावर वाढलेले इंटरेस्ट रेट्स, जगभरातली डिमांड घटणं, अमेरिकेमध्ये त्यांचे वेगळेच प्रॉब्लेम. UN notes that tight inflation financial conditions also pose increasing risk to global trade and industrial production. आणि ज्या वेळेला आता आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे बाब अल मंडप, ज्याला गेट ऑफ ग्रीफ म्हणवलं जातं, त्याच्या परिणामामुळे काही प्रमाणात ट्रेड घटत आहे. ऑइलचे भाव वाढत आहेत, ऑइलच्या भावाला बसला धोका आहे, हे त्याचा दुसरी बाजू. जगभरातली ग्रोथ घटणं. World Bank also projects that developing economies will grow just 3.9 in 2024, which is more than 1 percentage point below the average of previous decades. बेटर आहे, म्हणजे आता ते मान्यच करावं लागेल की डेव्हलपिंग इकॉनॉमीज मध्ये 3.9% असं असेल, विच इज मोर दॅन 1 percentage point बिलो ऍव्हरेज ऑफ प्रिव्हियस डिकेड. मागच्या डिकेड पेक्षा हे कमी आहे. आणि पॅन्डेमिकने याला डॅमेज करवलं होतं. ज्यावेळेला आपण या 2020 मध्ये एंट्री केली त्यावेळेला आपल्या बरोबर एक COVID-19 नावाचा एक राक्षस आधीच येऊन बसला होता, ज्याने जगभरातल्या सिस्टीमला डॅमेज करवलं होतं. त्यामुळे हा आकडा माझ्यासाठी कुठेही धक्कादायक नाहीये. त्याच्यानंतर आलेल्या रशिया युक्रेन युद्धाने मोठ्या प्रमाणावर गोष्टी डॅमेज करवल्या. ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या इस्रायलच्या युद्धाने याच्यामध्ये भर घातली. चायनामध्ये वाढत असलेल्या रिअल इस्टेटच्या इश्यूने याच्यामध्ये भर घालायला सुरुवात केली, कारण चायना हे जगाचं इंडस्ट्रियल हब आहे. त्याचा परिणाम या सगळ्यावर होणार आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की भारताचा या सगळ्यामधला ग्रोथ रेट हा 6-6.5% आसपास धरला जातो आहे. आरबीआयचं म्हणणं जास्त आहे. मागच्याच काही दिवसापूर्वी भारत सरकारच्या आकड्याने त्यांनी 7% आसपास त्याला धरला. अराउंड 2 लाख करोडचं टोटल जीडीपी ऍडिशन हे नेमकं कुठून येणार आहे असा सरकारचा अंदाज नेमकं काय आहे सरकारला काय फारसं जाहीर करता आलेलं नाही. आणि ते कदाचित खालती येऊ शकतं. आणि 6.5% आसपासचा सरकारचा जो एक अंदाज आहे तो कदाचित बरोबर लागतो आहे असं दिसतंय. इंडिया टू ग्रो बाय 6.2 in 2024 and 6.4 in 2025. माझ्या जीडीपीच्या बाबतीमध्ये आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या या सेगमेंटमध्ये मी याचा जो एक उलगडा केला, याचं जे क्लासिफिकेशन केलं आहे ते ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. चलूया पुढच्या व्हिडिओकडे. 50 लाख करोड असा तो वरचा मोठा आकडा तुम्हाला दिसतो आहे. इन 2023 ऍसेट अंडर मॅनेजमेंट ऑफ इंडियन म्युच्युअल फंड्स increased by 27% टू 50,78,000 करोड. ते पर्सेंटेज नाही, 78,000 करोड आहे. फॉर 2022
asset under management was 39.88 lakh crore. The equity scheme received a big inflow. Among equity small cap funds received the biggest inflows. आणि याबाबत आरबीआय त्यांच्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या 6 मंथली रिपोर्टमध्ये काळजी व्यक्त केली आहे की इथे एक बुडबुडा असू शकतो असं आरबीआयचं म्हणणं या सगळ्यामध्ये हायलाइट होत आहे. अकॉर्डिंग टू असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया एमपी, the assets under management of mutual fund industry in India crossed 50 lakh crore mark in December 23. This was the first time the industry's AUM reached this level. AUM increased by 3.5% from November 2023 when it was 49.04 lakh crore. In 2023, the industry's AUM increased by 11 lakh crore. SBI Mutual Fund is the leader in the mutual fund industry with an AUM of 7,02,166 crore. म्हणजे सांगायला अभिमान असा आहे की आपल्या देशामध्ये काही अशाही स्कीम आहेत ज्यांचं AUM हे 40,000 करोडच्या पेक्षा मोठं आहे. मोठं वाटतं, छोटासा अंदाज देतो. 40,000 करोड ची स्कीम ज्या वेळेला तुम्ही मॅनेज करून बसता त्यावेळेला त्याचा 1% म्हणजे जनरली असं म्हणलं जातं की एखाद्या स्कीम मध्ये 1% वगैरे कॅश असेल तर ठीक आहे. तो 1% कॅश म्हणजे 400 करोड येतं. आणि 400 करोड इतक्या मार्केट कॅपच्या किती कंपन्या भारतामध्ये लिस्टेड आहेत हे बघावं लागतं. 400 करोड मध्ये नेमकी काय काय प्रॉपर्टी खरेदी करता येईल हे बघावं लागतं. असं हे सगळी टोटल बातमी आहे. पुढे चलूया. ओएनजीसीने त्यांच्या बिझनेस मध्ये जे काय त्यांचा एक होता KG-D6च्या बेसिन मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि एक्सपेक्टेड आहे की 45,000 बॅरल ऑइल पर डे अँड ओव्हर 10 मिलियन क्युबिक जो एक गॅस आहे तो पर डे यायला सुरुवात करेल. ओरिजिनल टार्गेट 78,000 बॅरल पर डे असा होता, तो काही येणार नाही. 78,000 बॅरल्स उद्या भलेही येणार नाही पण तो कदाचित 2026 पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि या KG-D6 आणि KG-D5 हा एक फार वेगळी स्टोरी आहे. म्हणजे तो या व्हिडिओचा पार्ट नाही म्हणून मी करतो. जाणकारांना शोधायची जर इच्छा असेल ONGC आणि रिलायन्स मधलं भांडण नेमकं काय होतं त्याचा शोध घ्या. आणि हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा त्याच्यानंतर रिलायन्सचा नाही ONGCचा शेअर निफ्टीला कसा आउटपरफॉर्म करत सुटला हे या ग्राफ मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची बातमी. सेबीचं म्हणणं की स्टार्टअपच्या IPO साठी सेबीचं म्हणणं हे थोडंफार इझी केलं पाहिजे. करंट रेग्युलेटरी फ्रेमवर्क requires a minimum promoter contribution of 20% of the post offer paid up equity share capital. मिनिमम 20%, मॅक्सिमम 75% असा तो आहे. SEBI has started asking founders with at least 10% stake to be legally classified as a promoter. झालं काय आहे की भारतामधल्या अनेक साऱ्या स्टार्टअप्सनी त्यांच्या बिझनेसला वाढ करायची म्हणून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले, प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटलिस्ट. याच्यामुळे त्यांचा एक स्टेक तयार झाला आणि फाउंडरचे स्टेक घटले. काही केसेसमध्ये ते खूप छोट्या प्रमाणावर आहेत, खूप त्याचा पर्सेंटेज लो आहे. आणि जेव्हा त्याचा IPO काढण्याची इश्यू येत होता तेव्हा या वाढलेल्या हेवी व्हॅल्युएशनच्या मध्ये प्रमोटरला आणि फाउंडरला IPO जर काढायचा असेल तर ते येण्याचा मॅटर येत होता. सेबीचं म्हणणं आता काय आहे की IPO ऑफ कंपनीज विदाउट आयडेंटिफायबल प्रमोटर्स, डायव्हेस्टमेंट ऑफ स्टेक्स बाय सिग्निफिकंट शेअर होल्डर्स, की एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये जर समजा मासायोशी सुन यांच्या सॉफ्ट बँकेने गुंतवणूक केली असेल, जनरल अटलांटिकने केलेली असेल, टायगर ग्लोबलने केलेली असेल किंवा वॅनगार्ड सारख्या काही कंपन्यांनी केली असेल, प्रायव्हेट इक्विटीने जर गुंतवणूक केलेली असेल, समजा
इझी इझी करून सांगतो. समजा टायगर ग्लोबलची याच्यामध्ये एक मोठी गुंतवणूक आहे 30% समजा, आणि आता आयपीओ काढायचा आहे. 30% आहे तर ते 15%च्या पेक्षा जास्त काढू नाही शकत. प्री इश्यू होल्डिंगच्या 50%, म्हणजे आधी 30 होता तर 15% तुम्हाला काढता येईल. नॉन इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर्स हु होल्ड 5% और मोर ऑफ द पोस्ट ऑफर इक्विटी शेअर, तुम्ही फाउंडर्स नाही आहात कंपनीचे, पण तुम्ही इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणावरचे आहात, आणि त्याच्यामुळे तुमचा हिस्सा, तुमचा इश्यू हा 5% किंवा त्यापेक्षा जर जास्त होत असेल तर तो त्या प्रमोटरच्या शॉर्टफॉलमध्ये घेतला जाईल. कारण इन्व्हेस्टर बॅक ज्या वेळेला कंपन्या येतात आयपीओ घेऊन, त्यावेळेला या मोठ्या लोकांचा स्टेक देखील मोजावा लागतो. आणि कदाचित हे एका राईट साईडला पडलेलं पाऊल आहे. माधवी पुरी यांनी सेबीच्या चेअरमन झाल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी जरूर मला टाळ्या वाजवाव्या वाटतील. ग्रेट थिंग, ग्रेट थिंग. पुढे चलूया. इंडिया US ट्रेड टॉक 14th ट्रेड पॉलिसी फोरम. आंबे आणि लॅपटॉप हे एकाच टॉक मध्ये कसे आणायचे, त्याचं कारण हे, हा जो फोटो तुम्हाला दिसतो आहे हा भारत सरकारच्या एका विभागाने स्वतः ट्विट केलेला फोटो आहे या ट्रेड टॉक साठी, म्हणून मी तो ऍड केला. पियुष गोयल आणि कॅथरीना ताई असं त्यांचं नाव. जानेवारी 13 न्यू दिल्ली 2024 मध्ये त्यांचं मीटिंग होत होतं. फोकस अगदी अगदी साध्या भाषेत बोलायचं तर आंबे आणि लॅपटॉप. भारत सरकारने लॅपटॉपच्या बाबतीमध्ये बंधनं घातली. अमेरिकेला ते आवडलं नाही, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना भारताच्या मार्केटचा ऍक्सेस होता. भारत अमेरिकेमध्ये विजा हा फॅक्टर आला नाही असं होऊच शकत नाही. त्याच्यानंतर टॅरिफ म्हणजे नेमकं काय आहे की जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स. साध्या भाषेमध्ये बोलायचं तर असे काही देश की जे डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सला अमेरिकेच्या किंवा इतर डेव्हलप्ड मार्केटमध्ये जागा मिळाली पाहिजे, म्हणून त्यांच्यावरचे टॅरिफ घटवून एक त्यांना थोडस बेटर सिच्युएशन देण्याची एक जागा करून ठेवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नशिबाने, डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे ती जून 2019 मध्ये गेली. विड्रॉल ऑफ बेनिफिट रिमूव्ड, स्पेशल ड्युटी ट्रीटमेंट 5.6 बिलियन थांबलं, टॅक्स वगैरे भरावा लागला, काही एक्सपोर्ट्स घटल्या. आणि या सगळ्यामध्ये हे मान्य करावं लागतं की भारताचा ट्रेड हा लार्जली भारताला त्रासदायकच होत आला आहे. एकमेव एक्झाम्पल या सगळ्यामध्ये येतं ते म्हणजे अमेरिकेचं. अमेरिकेच्या साईडला ती तूट येते. भारताला अमेरिकेशी ज्या काही ट्रेड केल्या आहेत त्यातून भारताला पैसा मिळाला आहे, आणि म्हणून याचा राग कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला असावा. त्याचा भारताला बऱ्यापैकी फटका बसला, आणि त्याच्या बाबतीमध्ये आता नेमक्या गोष्टी कुठल्या दिशेला जातात हे शोधावं लागेल. पुढच्या बातमीकडे चलूया. अजून काय होतं, अजून भरपूर काय काय होतं. व्हॉट एव्हर इज नॉट व्हाईट इज ब्लॅक. झालं असं होतं की भारताच्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल लेंडिंग ऍप्स येऊन बसले होते. ऍप स्टोअर असेल, प्ले स्टोअर असेल, याच्यामध्ये अनेक अनेक ऍप फिरत होते. कोणाही काही माहीत नसलेल्या एंटिटीचे ऍप होते. त्याच्यावर एका अर्थाने कर्ज देणाऱ्यांचा रेग्युलेटर म्हणून आरबीआय होता. आरबीआयने खरं तर हे आधी करणं गरजेचं होतं. शक्तिकांता दास यांनी त्यांच्या काही प्रेस कॉन्फरन्स नाही म्हणताना मीडियाशी झालेल्या इंटरॅक्शन्स मध्ये हे जाहीर केलंय की त्यांनी सरकारला एक व्हाईट लिस्ट दिलेली आहे, लिस्ट ऑफ लोन ऍप्स फ्रॉम इट्स रेग्युलेटेड एंटिटीज, बँक्स, एनबीएफसीज, आणि त्याच्या बाहेर जे काय असेल ते सगळे सगळे ऍप्स हे कॅन्सल्ड ऍप आहेत. बेटर असं समजायचं की जर असं कुठलंही ऍप हे ऑफिशियल बँकांच्या मार्फत येत नसेल तर अशी ऍप्स ही ब्लॅक लिस्टेड ऍप आहेत, अशी ऍप्स डाउनलोड करू नका. जर अशा ऍपच्या नावामध्ये बँकेचं नाव नसेल तर असं ऍप डाउनलोड करायला जाऊ नका.
दॅट्स इट, असा त्याचा साधा अर्थ होतो. पुढची बातमी चलूया. इंडेक्स अँड कमोडिटीज. सुरुवात करूया आपल्या लाडक्या सेन्सेक्स आणि निफ्टी पासून. सेन्सेक्स या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी जोरात चालला होता, जवळपास 1% ग्रोथ, काही काळ लालमध्ये पण होता. निफ्टी $1 आसपासची वाढ घेऊन 21,894.55 अंशावर बंद झाला. त्यानंतर निफ्टी आयटी जवळपास 5% ग्रोथ. मी म्हटलं ना मगाशी, ही जी वरची ग्रोथ दिसली तुम्हाला, ती सगळी टीसीएस आणि इन्फोसिसच्या बेटर दॅन एक्सपेक्टेड रिझल्ट मध्ये आलेली ग्रोथ होती. निफ्टी आयटीने या सेन्सेक्स निफ्टीमध्ये बऱ्यापैकी बळ दिलं. 36,521.70 अंशावर बंद झाला. 5.05% ग्रोथ. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस डाऊन होता, रेड मध्ये होता आठवड्यामध्ये, जवळपास 90 बेसिस पॉईंट, 89 बेसिस पॉईंट, 21,300.70 अंशावर तो बंद झाला. निफ्टी बँक जवळपास 0.5% आसपास होता, डाऊन 47,709.80 पूर्णांकावर तो बंद झाला. निफ्टी प्रायव्हेट बँक 24,653.85 अंशावर बंद झाला, जवळपास 0.5% घट घेऊन. प्रायव्हेट बँकेचं डाऊन साइड ही मागच्या वर्षापासून पुढे चालू आहे, परंतु बीएससी ऑटो इंडेक्स जोरात चालू होता. टाटा मोटर्स आणि इतर काही सगळ्या त्यांनी घेऊन पुढे धावणं चालू होतं. 42,558.29 असा एक आकडा दिसला. S&P बीएससी मिड कॅप 37,875.43, 67 बेसिस पॉईंटनी वधारून बंद झाला. त्यानंतर S&P बीएससी स्मॉल कॅप 44,503.70 अंशावर बंद झाला, 1.5% पेक्षा थोडीशी जास्त वाढ घेऊन. 1% वाढ घेऊन या आठवड्यामध्ये बंद झाला S&P बीएससी 500. अमेरिकन इंडेक्स नाही, भारतातला 31,215.69 पूर्णांकावर तो बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक 5,860.80. पीएसयू बँकांनी त्यांची मागच्या वर्षातली घोडदौड याही वर्षात चालू ठेवली आणि S&P बीएससी 100 टॉपच्या 100 कंपन्यांचं, बीएससी वरच्या लिस्टेड कंपन्यांचं असलेला हा इंडेक्स 22,624.91 अंशावर बंद झाला, जवळपास 1% ग्रोथ. युएस इंडायसेस ट्रेड करत होते आजच्या दिवसामध्ये 4,747.85 अंशावर तो ट्रेड करत होता. आणि डाउ जोन्स 37,521.14 मागच्या आठवड्याभरामध्ये 0.5% आसपास अप होता. त्याच्यानंतर अप होता नॅसडॅक कॉम्पोजिट 14,944.32, जवळपास 2% वाढीसह ट्रेड करत होता. आणि जर्मन इंडेक्स डॅक्स 16,704.56, जवळपास 0.5% ग्रोथसह तो बंद झाला या आठवड्यामध्ये. फ्रेंच मार्केट कॅक 40 7,465.14, जवळपास 0.5% वाढीसह बंद झाला. करन्सी या आठवड्यामध्ये रुपयामध्ये बळ आलं किंवा डॉलर थोडासा वीक झाला असं म्हणता येईल. 82 रुपये 84 पैसे देऊन $1 मिळत होता. 1 युरो द्यायला मात्र तुम्हाला 90 रुपये 71 पैसे करावे लागत होते खर्च. मजबूती दिसून आली. WTI नायमेक्स क्रूड ऑइल कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यामध्ये $72 पर बॅरल, आणि याच्यामधली ही जी शेवटची वाढ दिसते आहे त्याचं मोठं कारण तिकडेच बाब अल मंडप मध्ये चालू झालेल्या वॉरच्या मुळे. ब्रेंट क्रूड $77.49 पर बॅरल असं त्याचा किंमत होतं. त्याच्यानंतर हेनरी हब नॅचरल गॅस जो होता तो या आठवड्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये फारसा दिसून आला नाही, परंतु
$2.61 देऊन तुम्हाला लाख बॅरल मिळत होते, लाख क्युबिक मीटर. आणि गोल्ड 62,550 रुपये पर 10 ग्रॅम. चांदी मिळत होती 72,520 रुपये पर केजी. तर या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.